नमस्कार मंडळी, खाना खासच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत असो। गणपती जवळ येऊन ठेपलेला आहे आणि गणपतीसाठी आवश्यक ते पक्वान्न म्हणजे उकडीचे मोदक। ते आपल्याला करायला लागतात, पण सगळ्यांनाच फार उत्कृष्ट जमतात असं नाही हा। पण माझ्या सासूबाई सौ हेमा अथडीकर यांना ते खूप छान जमतात आणि आज त्या तुम्हाला त्याची कृती करून दाखवतील। चला तयारी करूया। यासाठी आपल्याला लागणार आहे 200 ml पाणी, 150 ग्रॅम तांदूळाचं पीठ, 1 टेबलस्पून लोणी, चिमूटभर मीठ आणि सारणासाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम खोवलेला ओला नारळ, 150 ग्रॅम गूळ, 1 टेबलस्पून खसखस, 1 टीस्पून वेलची आणि जायफळाची पावडर, त्याचबरोबर हळदीची पानं एक 7-8 लागतील। आता आपण प्रथम उकड काढून घेऊया। भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे, त्यामध्ये लोणी जे आपण घेतलंय ते घालायचं आणि चिमूटभर मीठ। गॅस ऑन केलेला आहे आपण। लोणी हळूहळू वितळू लागलेला आहे। लोणी यासाठी घालायचं आहे की ज्यामुळे उकड जी आहे ती छान चमकदार होते। आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता हळूहळू आपण सर्व तांदूळाचं पीठ यामध्ये घालायचं आहे। छानपैकी हलवून घ्यायचं। आपली उकड आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे। गॅस बंद करून त्यावर आपण एक झाकण ठेवायचं आहे। आता आपण सारण तयार करूया। त्यासाठी एका पॅन मध्ये खोवलेलं खोबरं आणि गूळ एकत्र घ्यायचं आहे। गूळ आणि खोबरं मंद आचेवर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ तुम्ही किसून घेतला तरी चालेल किंवा पातळ काप करून घेतला तरी चालेल। मंद आचेवर हे मिश्रण परतत रहा। आता गूळ खोबऱ्यामध्ये छानपैकी मिक्स झालेलं आहे। आपलं मिश्रण जे सारणाचं आहे ते तयार झालेलं आहे। हे बघा छानपैकी आळून आलेलं आहे। आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला मिश्रण बाजूला ठेवून त्यामध्ये खसखस आणि वेलची पावडर घालायची आहे। हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवूया। आता आपल्याला उकड मळायची आहे। सर्व मिश्रण कढईतून परातीत काढून घ्या आणि पाण्याचा हात लावून उकड चांगली मळून घ्या। हाताला थोडंसं तेल लावून घेतलं तरी चालेल। आधेमध्ये पाणी हाताला लावून उकड छानपैकी मळून घ्यायची आपल्याला। हे बघा छानपैकी गोळा तयार झालेला आहे उकडीचा। आता एका मध्यम लिंबाच्या आकाराचे गोळे आपण करून घ्यायचे आहेत। आपल्याला साधारण मध्यम आकाराचे मोदक करायचे आहेत। हाताला परत थोडंसं तेल आणि पाणी लावून आपल्याला याची वाटी तयार करायची आहे। ही अशी
मोदकाची पारी पातळच ठेवावी लागते, मगच तो मोदक आपल्याला चवीला छान लागतो. पारी जाड राहता कामा नये. हे बघा, अशी वाटी तयार झाल्यावर आपल्याला त्याला चुण्या पाडायच्या. आता यामध्ये सारण भरूया. साधारणपणे 1 टीस्पून सारण मध्यम आकाराच्या मोदकामध्ये मावते. आता चुण्या पाडूया. साधारणपणे 11 चुण्या पाडाव्यात, म्हणजे मोदक छान दिसतो. हे खूप स्किलचं काम आहे. प्रॅक्टिसने हळूहळू तुम्हालाही हे छान जमेल. आता चुण्या मिटवून घ्यायच्या. त्यासाठी मोदक गोल फिरवून घ्यायचा आहे आणि मोदकाचे तोंड बंद करायचे आहे. हे असे मोदक तयार झाल्यावर आपल्याला हळदीच्या पानात ते ठेवायचे आहेत. आपण दुसरा मोदक तयार करायला घेतलेला आहे. दरम्यानच्या काळात तुम्ही कुकरमध्ये तळाशी पाणी घालून तो गॅसवर चढवून ठेवा आणि त्यामध्ये एक भांडं उपडं घालून ठेवा, म्हणजे आपले मोदक तयार होईपर्यंत पाण्याला छान उकळी येऊ शकते. याला आपण जी हळदीची पानं वापरतोय त्याऐवजी आपल्याला केळीचंही पान वापरता येतं. हळदीची मिळाली नाहीत तर केळीचीही पानं आपण वापरू शकतो. आपला दुसरा मोदक तयार झालेला आहे. हा असा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे कुकरमध्ये आपण पाणी घालून तो ठेवलाय. आता एका सरळ भांड्यामध्ये हळदीचं पान घालून त्यावर आपल्याला हे मोदक ठेवायचे आहेत. हळदीच्या पानामुळे मोदक भांड्याला चिकटत नाही. मोदक ठेवायच्या आधी तो पाण्यात बुडवून मगच हळदीच्या पानावर ठेवावा. हे बघा, हे असं. आपले मोदक सगळे रचून झालेले आहेत डब्यात. आता आपण कुकरमध्ये भांडं ठेवणार आहोत आणि 7 ते 8 मिनिटासाठी आपण वाफवणार आहोत आपले मोदक. यासाठी आपल्याला वरती शिटी किंवा प्रेशर लावायचं नाही आहे. आपण इडली वाफवतो तसे हे मोदक वाफवायचे. आपले मोदक तयार झालेले आहेत. आता आपण ते सर्व करूया. हे बघा, हे तुपाबरोबर खायचे आहेत मोदक. उकडीचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. जरूर घरी करून बघा. खूप छान होतात आणि रुचकर लागतात आणि गणपतीच्या सीझनमध्ये ते करायलाही लागतात. त्यामुळे जरूर घरी ट्राय करून बघा आणि आमचं चॅनल खाना खास प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.